चला तर मेथीच्या भाजीची एक वेगळी रेसिपी आज आपण पाहूयात। याला मेथीची पातळ भाजी किंवा मेथीची रस्सा भाजी असंही म्हणू शकतो। यासाठी मेथी स्वच्छ धुवून ती मी थोडी चिरून घेतली आहे, जास्तही बारीक नाही चिरायची आहे। रश्श्यासाठी आपल्याला हिरवी मिरची छान तेलावर भाजून घ्यायची आहे, लसूण, भाजलेले शेंगदाणे, येथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, आपण सुकं घेतलं तरी चालेल। जिरं, एक जिन्नस घेऊन छानपैकी त्याचा रस्स्यासाठी आपल्याला वाटून घ्यायचं आहे। कढईत तेल तापल्यानंतर जिरी, नंतर लसूण फोडणीला घालून मेथी त्याच्यावर चिरलेली फोडणीला घालायची आहे। त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ आणि मेथी शिजत आली की त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालून छानपैकी जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं गरम पाणी ॲड करायचं आहे। 2 भांडी पाणी पुरेसं होतं आणि छानपैकी बारीक गॅसवर मेथीची रस्सा भाजी बनवून घ्यायची आहे। ही रस्सा भाजी ज्या नवीन माता होतात म्हणजे बाळंतिणींसाठी ही खूप उपयुक्त असते, बाळासाठीही पौष्टिक असते। माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब।